नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आता तुमची क्लार्कची एक्झाम ही एकदम 2 दिवसांवर आलेली आहे आणि नक्कीच तुम्हा सगळ्यांचा परीक्षेचा अभ्यास जोरात चालू असणार। पण परीक्षा केंद्रावर जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला ऐन परीक्षा केंद्रावर बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे हा आजचा छोटासा पण महत्त्वाचा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण बघा। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर बीएमसी ने एक सूचना पत्र प्रसिद्ध केलेले आहे आणि त्यामध्ये तुमची परीक्षा कधी असणार आहे आणि तुमच्या हॉल तिकीट बाबतच्या सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत। तर तुमच्याकडे जे तुमचे हॉल तिकीट आहे त्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टींचे पालन तुम्हाला करायला सांगितले आहे। तर या महत्त्वाच्या गोष्टी नक्की कोणत्या आहेत हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीच्या पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेल्या आहेत। त्या बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर तुमची क्लार्क पदाची एक्झाम ही 2 डिसेंबर पासून ते 12 डिसेंबर पर्यंत होणार असून तुमच्या एक्झाम या एकूण 3 सत्रात होणार आहेत। या एक्झाम करता तुम्हाला जे हॉल तिकीट काढायचे आहेत त्याकरता आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली होती आणि त्या लिंक वरून तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड केलेले असणार। तर या हॉल तिकीट बद्दल आणि परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पहिले समजून घेऊयात। तर तुमची परीक्षा ज्या वेळेला असणार आहे त्या वेळेच्या आधी तुम्हाला जवळपास 1.5 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे। यानंतर तुम्ही जे हॉल तिकीट डाउनलोड करणार आहात ते तुम्ही कलर प्रिंट मध्ये डाउनलोड करायचे आहे। ब्लॅक अँड व्हाईट मध्ये याची प्रिंट डाउनलोड करू नका। तसेच हे हॉल तिकीट तुम्हाला A4 आकाराच्या पेपरवर व्यवस्थित भरून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही जे हॉल तिकीट डाउनलोड करणार आहात त्यामध्ये कोठेही काही लिहू नका, अन्यथा कॉपी वगैरे केल्याप्रकरणी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यानंतर हॉल तिकीटच्या वरच्या बाजूला येथे टॉपला तुम्ही जो ओळखीचा पुरावा सोबत नेणार आहात त्याचा क्रमांक आणि जो ओळखीचा पुरावा नेणार आहात ते नक्की कोणते आहे ते येथे लिहायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली तुमचा सध्या लेटेस्ट काढलेला पासपोर्ट साइज फोटो येथे चिटकवायचा आहे आणि त्यावर हाफ सिग्नेचर फोटोवर आणि हाफ सिग्नेचर फोटोच्या साइडला करायची आहे। त्यानंतर तुमची कॉम्प्युटरवर जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याकरता तुम्हाला सुरुवातीला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड स्क्रीनवर टाकावा लागेल। त्याकरता तो व्यवस्थित लक्षात ठेवा। तसेच हा युजर आयडी आणि पासवर्ड तिसऱ्या कोणालाही शेअर करू नका। त्यानंतर तुमची परीक्षा ही 100 मिनिटांची असणार आहे। तसेच जे दिव्यांग उमेदवार असणार आहेत त्यांना 20 मिनिटाचा कालावधी अधिक मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही ज्यावेळी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार असाल त्यावेळी तुमच्याकडे मूळ प्रवेश पत्रासह सध्याच्या काळातील फोटो ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत। याशिवाय बाकीचे कोणतेही ओळखपत्र सोबत नेलेले चालणार नाही। तसंच या डॉक्युमेंटचे झेरॉक्स किंवा मोबाईल मध्ये स्कॅन केलेले फोटो अशा कोणत्याही गोष्टी चालणार नाही। त्यामुळे यापैकी कोणतेही एक ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा। यानंतर तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुमचे जे नाव आहे तेच नाव तुमच्या हॉल तिकीट आणि ओळखपत्रावर असणे आवश्यक आहे। यानंतर ज्या विवाहित महिलांचे विवाहानंतर नाव बदललेले आहे त्यांनी विशेष लक्ष द्यावे। जर त्यांच्या पहिल्या, मधल्या आणि शेवटच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्यांनी त्याबाबतचे राजपत्र म्हणजेच गॅझेट प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवणे आवश्यक आहे। जर हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे नसतील तर त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही। त्यानंतर ज्या दिवशी तुमची परीक्षा असणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमच्या परीक्षा केंद्र बघून घ्यावे, म्हणजेच ऐन परीक्षेच्या वेळी सेंटर शोधण्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नको। यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टी सोबत नेऊ शकता हे आपण बघू। तर सुरुवातीला साधे निळे किंवा काळे पारदर्शक असे बॉल पेन सोबत ठेवायचे आहे। यानंतर ओरिजिनल व वैध असलेले ओळखपत्र व त्याची झेरॉक्स सोबत ठेवायचे आहे। त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार असतील त्यांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, UDID कार्ड, अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 11 सोबत न्यायचे आहे।
यानंतर तुमचा बायोमेट्रिक डाटा आणि फोटो हा परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल, त्यामुळे पुढील गोष्टी लक्षात ठेवा. जर तुमच्या बोटांवर कसलाही थर असेल, म्हणजेच कसली शाई लागलेली असेल किंवा मेहंदी काढलेली असेल किंवा कोणता रंग लागलेला असेल तर तो तुम्ही धुवून टाका आणि परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत संपूर्ण थर गेलेल्याची खात्री करा. यानंतर ज्यावेळी तुमचे फिंगरप्रिंट घेतले जाणार आहेत त्यावेळी जर बोटांना मळ किंवा धूळ लागलेली असेल तर फिंगरप्रिंट घेण्यापूर्वी बोटे स्वच्छ धुवा आणि व्यवस्थित सुकली आहेत की नाही याची खात्री करा. त्यानंतर परीक्षा केंद्रावर तुमचे सुरक्षिततेच्या दृष्टीने तुमची योग्य पडताळणी केली जाईल, त्यामुळे फ्रिक्सिंग मध्ये वेळ वाचवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये कॉफी सारखे गैरप्रकार होऊ नये याकरता तुमच्या कपड्यांमध्ये अशी काही उपकरणे ठेवता येणार नाहीत असे कपडे परिधान करा. शक्यतो हात सिवलेस असलेले कपडे परिधान करा. तसेच अशा कपड्यांवर मोठी बटणे, बॅजेस, ब्रूचेस इत्यादी गोष्टी नसावेत. या गोष्टीच्या असण्याने संपर्क साधन, ब्लूटूथ किंवा कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा गोष्टी शक्यतो टाळा. यानंतर परीक्षेला जाताना शक्यतो स्लीपर, सॅन्डल वापरावेत. शूज किंवा सॉक्स वापरणे शक्यतो टाळा. यानंतर परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही वैयक्तिक वस्तू जसे की पुस्तके, वह्या, पेजर, मोबाईल, कॅल्क्युलेटर, आयपॅड अशा इलेक्ट्रिक तसेच काही इलेक्ट्रिक उपकरणे, स्मार्ट वॉच अशा गोष्टी हाताळू शकणार नाहीत. यानंतर परीक्षेदरम्यान रफ काम करण्यासाठी तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये कागद पुरवले जातील. त्यानंतर ते रफ काम केलेले पेपर तुम्हाला परत पर्यवेक्षकाकडे जमा करायचे आहे. यानंतर जे उमेदवार हे पारंपरिक धार्मिक पोशाख परिधान करून येणार आहेत तसेच जे उमेदवार हे दिव्यांग असतील त्यांनी फ्रिक्सिंग साठी रिपोर्टिंगच्या वेळी पूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहावे. यानंतर जर उमेदवारांनी परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक केली किंवा कॉपी केली तसेच डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न केला तर असे प्रकार आढळून आल्यास उमेदवाराविरुद्ध पोलीस तक्रार केली जाईल. त्यानंतर उमेदवारांनी परीक्षा संदर्भातील नियमित अपडेट्स BMCच्या अधिकृत MCGM पोर्टल या संकेतस्थळावर पाहावेत. तसेच त्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेले मेल व SMS पाहावेत. तर मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या YouTube चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.